सीता मातेला अयोध्येत घेऊन आले तो दिवस कोणता? दीपावली या शब्दाचा शब्दशः अर्थ काय आहे? काय आहे दीपावली याचा अर्थ? आता पुढे मी जे लेटर्स काढेल ते जर तुमच्या नावाच्या स्पेलिंग मध्ये असेल तर तुम्हाला खाली बसायचं. ठीक आहे? के के तुमच्या स्पेलिंग मध्ये बघा ती खाली बसली. के जर असेल स्पेलिंग मध्ये तर खाली बसा. काय नाव आहे तुमचं? एम होता, के होता, कोण इथे खाली बसला? कोमल. ओके. तर मी कशाला चांगलं वागू असा विचार येतो ना. बऱ्याच वेळा आपण असं बघतो, अरे तो इतका वाईट व्यक्ती आहे, इतकं हे आहे, पण तरी त्याच्याकडे किती पैसा आहे, तरी तो मोठ्या मोठ्या गाड्यातून फिरतोय, तरी छान छान कपडे घालून ती बाई जाते, मग मी कशाला अगदी चांगल्या मार्गाने राहू असे विचार येतात. कलियुग आहे. पण अशाच वेळेला आपली खरी कसोटी असते की जेव्हा वाईट असेल तरी देखील मी माझा धर्म म्हणजे जे चांगलूपणा आहे तो मी सोडणार नाही. कारण की चांगलपणा तुमचा आहे. समोरचा चांगला वागला म्हणून मी चांगले वागले, समोरचा वाईट वागला तर मी वाईट वागले, म्हणजे तुमचं काहीच नाहीये. तुम्ही समोरच्या व्यक्तीला फक्त रिॲक्ट करताय. तुम्ही काय आहात? मी जर चांगली असेल तर समोरचा माझा कसा पण वागून दे, मी माझ्या चांगलपणानेच वागणार, तर तुम्ही चांगले आहात. फरक कळतो तुम्हाला? कारण हे वर्ल्ड मध्ये तुम्ही जेव्हा फिराल तुम्हाला ह्या गोष्टी खूप सारख्या अनुभवायला येणार. त्यामुळे स्वतः काय आहोत हे नेहमी लक्षात ठेवायचं आणि त्या पद्धतीने आयुष्य जगा. शिक्षण तर तुम्ही घेतच आहात. आय एम शुअर वी आर प्राऊड सर की एवढ्या वर्षामध्ये आपली मुलं खूप छान म्हणजे ग्रॅज्युएशनकडे गेलेली आहेत. हे सगळे जे आहे बसलेले आहेत ते सगळे ग्रॅज्युएशनची मुलं आहेत. तर तुम्ही सगळे छान शिकता आहात. त्यामुळे वी आर रिअली प्राऊड ऑफ इट.
आणि या शिक्षणाला जेव्हा तुम्ही ह्याची जोड द्याल, कॅरेक्टरची, चांगल्या मूल्यांची, चांगल्या व्हॅल्यूजची, तेव्हा तुमच्या आयुष्यावर जी दैविक ग्रेस म्हणतात ना, आशीर्वाद, ब्लेसिंग, ते नक्की येणार. नुसतं शिक्षण नाही, शिक्षण तर घेणार, त्याच्याने शिक्षणाने तुम्हाला पैसा कसा कमवायचा, सुखाची साधनं कशी खरेदी करायची ह्याचं ज्ञान तुम्हाला मिळेल. पण सुख आहे ना, हे तुम्हाला आतून येतं. तुम्ही महागातला महाग पलंग विकत घेऊ शकता, गादी विकत घेऊ शकता, पण त्या पलंगावर झोपल्यानंतर येणारी जी झोप आहे ना, ती झोप तुम्ही विकत नाही घेऊ शकणार. बरोबर. ती तुम्हाला झोप यावी लागते. टाळावी. आणि ज्याला ती झोप येते, ज्याला ती झोप येणार, ज्याला ती झोप येते त्याला मग त्या मऊ पलंगाची पण गरज नसते. तो अशा जमिनीवर पण झोपू शकतो, कारण ती आंतरिक गोष्ट आहे. तर ही आंतरिक ऊर्जा तुम्ही नेहमी स्वतःमध्ये बिल्ड करा आणि स्वतःचं आयुष्य हे अतिशय छान मस्तपैकी जगा. आणि आम्ही जेव्हा तुम्हाला